2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओवेसींच्या एमआयएमनं महाराष्ट्रात खातं उघडलं होतं। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीसमोर नवं आव्हान असणार आहे। पाहूयात। मुंबई शहर में बुलडोजर लगाकर घर को तोड़ दिए, कारखाने को तोड़ दिए। असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं आता मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम मुंबईतून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे। छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील हे मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयी हे सूचक वक्तव्य केलं। उनकी इंसाफ के लिए, उनको बचाने के लिए इम्तियाज साहब ने ये बात कही है और इंशाअल्लाह ताला पार्टी फैसला करेगी। पार्टी कहां से लड़ेगी, पार्टी फैसला करेगी। पार्टी में अभी डिस्कशन हो रहा है, विचार हो रहा है, बहस हो रही है और पार्टी तय करेगी। गेल्या महिन्यात 21 जानेवारीला मीरा रोड परिसरात धार्मिक वादातून वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर महापालिकेने रस्त्यावरील काही अतिक्रमणे हटवली होती। मुंबई शहर में बुलडोजर लगाकर घर को तोड़ दिए, कारखाने को तोड़ दिए। वन साइड एक्टिविटी आपने किया, एक्शन लिया। कितने पीड़ित परिवार के लोग मुझे इम्तियाज साहब को फोन करके रो रहे थे कि साहब कोई तो आओ। महापालिकेने केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता एमआयएमनं मुंबई उपनगरांवर लक्ष केंद्रित केलंय, तर भाजपनं त्याला प्रतिआव्हान दिलंय। हिंदूंच्या जमिनीवर अगर अनधिकृत जिहादींनी अतिक्रमण लावले असतील तर इम्तियाज जलीलला कुठेही मुंबईमधून उभं राहून दे, बुलडोजर देवाचं कारवाई थांबणार नाही। मीरा रोड परिसर हा ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो। गेल्या लोकसभेला शिवसेनेचे राजन विचारे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते। सध्या विचारे हे ठाकरेंच्या पक्षात आहेत। आगामी निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला एमआयएम कडून आव्हान दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुझे लगता है वो हमारी नीति होगी, उस पर हमें यहाँ दोन लोगों को बताने की आवश्यकता नहीं। जब आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने उनकी नियुक्ति की है तो उसके ऊपर कोई जिम्मेदारी होगी तभी तो की है ना, तो दिखाने के लिए नहीं करते हम, और काम करने वाले कार्यकर्ता है। 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जोरदार मुसंडी मारली होती। त्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बसला होता। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा एमआयएमनं शिवसेनेकडून हिसकावून घेतली होती। आता एमआयएमनं मुंबईकडे आपला मोर्चा वळवलाय, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।